ऑल माय डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर शारदा रोशनखेडे आपले आजच्या या सत्रामध्ये स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत वर्ग 10 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान पार्ट 3. यापूर्वी आपण याच प्रकरणातील पेशीविज्ञान, मूलपेशी, त्याचे उपयोग, अवयव प्रत्यारोपण, अवयवदान, जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाचे फायदे, व्यावहारिक उपयोग इत्यादी बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत पशुसंवर्धन म्हणजे काय. ॲनिमल हजबंडरी. ॲनिमल हजबंडरी म्हणजे कृत्रिम रेतन म्हणजे कृत्रिम पद्धतीने रोपण करणे आणि गर्भप्रत्यारोपण एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन या 2 पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामुळे काय होतं की प्राणीचं उत्पादन जे आहे त्याचे प्रमाण वाढतं, उत्पन्नाचं प्रमाण वाढतं आणि गुणवत्तासुद्धा वाढते. या दोन्हीतही वाढ होते. उदाहरणार्थ मांस, दूध, लोकर देणाऱ्या काही मेंढीसारख्या ज्या जाती आहेत यांच्यामध्ये ती क्षमता वाढते. मांस देणारे प्राणी असेल त्यात मांसाचं प्रमाण वाढेल, दूध देणाऱ्या गायी असेल त्यात दूध देण्याचं प्रमाण वाढेल, म्हणजे त्यांच्या क्षमता वाढतात. तसेच काही मेहनतीचे काम करणारी जसे बैल वगैरे असतात शेतात त्यांना काम करावं लागते, तर यांच्यामधील ताकदवान प्रजाती तयार करण्यासाठी या बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यानंतर मानवी आरोग्य, ह्युमन हेल्थ. रोगनिदान, रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या 2 प्रमुख बाबी आहेत. मानवी आरोग्य व्यवस्थापन म्हणजे मानवी आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने त्या दिशेने केलेले जैवतंत्रज्ञानाच्या आधाराने केलेले प्रयत्न आणि संशोधन. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकांची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच ओळखता येते. टेक्नॉलॉजी अशी ॲडव्हान्स आहे की कुठला मोठा दुर्धर असा आजार असेल, उदाहरणार्थ मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयरोग आहे, यासारख्या आजाराचे निदान या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने लवकरच लावता येते आणि त्यावर उपचारसुद्धा लवकर करता येणे आता शक्य झालेलं आहे. तसंच एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदानसुद्धा मिनिटामध्ये करता येते आणि त्यामुळं लवकरच उपचारसुद्धा करता येणं आता शक्य झालेलं आहे. रोगावरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात. जसं मधुमेह असेल तर इन्सुलिन संप्रेरक वापरलं जाते. आता पूर्वीच्या काळी इन्सुलिन हे घोड्याच्या शरीरामधून मिळवलं जात असे, परंतु आता बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने हेच इन्सुलिन जीवाणूंपासून तयार करता येऊ लागलेलं आहे आणि यासाठी जीवाणूच्या जनुकीय आराखड्यामध्ये इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला आहे आणि अशा या आधुनिक पद्धतीने बाकी आजारावरच्या लसीसुद्धा, प्रतिजैविकेसुद्धा, औषधंसुद्धा तयार केली जात आहेत. व्यक्तीच्या जनुकांची काही भूमिका असेल तर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच ओळखता येते. मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजाराचे निदान आता लवकर लागते. तर अशाच प्रकारे ज्या लसी या पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केल्या जात आहे, प्रतिजैविक तयार केल्या जात, तशाच प्रकारे आता लसी आणि त्याचं लसीकरण, व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजे अँटीजेनयुक्त पदार्थ म्हणजे लस. एखादा आजार झाला असेल तर त्या आजाराविषयी प्रतिकार क्षमता, त्या आजाराचे जंतू शरीरातून बाहेर काढण्यासाठी जी शक्ती लागते, ही शक्ती वाढवणारे जंतू आपल्या शरीरामध्ये सोडणे म्हणजे लस. तर पारंपरिक रोगजंतूंचा वापर करूनच लशी तयार केल्या जात होत्या आधीच्या काळामध्ये. तर आता त्यासाठी म्हणजे
पारंपरिक पद्धतीने ज्या लसी तयार करण्यात येत होत्या त्यामध्ये रोगजंतूंचा वापर केला जात होता. हे रोगजंतू अर्ध मेलेले असायचे किंवा पूर्ण मेलेले सुद्धा असायचे आणि त्यापासून ती लस तयार करण्यात येत होती. म्हणून ती कमी प्रमाणामध्ये सुद्धा उपलब्ध राहत होती आणि आजाराची लागण होण्याची शक्यता पुन्हा पुन्हा सुद्धा म्हणजे जास्त काळपर्यंत याचा परिणाम दिसत नव्हता. म्हणून शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे की जैवतंत्रज्ञानाचा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या रोगजंतूंचे जे अँटीजेन आहे, प्रथिन आहेत, जे या लस तयार करण्यासाठी काम करत असते त्यांचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेत लसी तयार करणे, प्रतिजैविके व्हॅक्सिन्स आणि व्हॅक्सिनेशन्स तयार करणे असा त्याचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षित लसी आता तयार करता येऊ लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण लसी आणि लसीकरण हा भाग बघितलेला आहे. आता अर्ध मेलेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात. शुद्ध स्वरूपात म्हणजे काय? आधी परंपरागत पद्धतीमुळे जे लसी तयार करण्यात होत होत्या या तितक्या प्रभावी नव्हत्या आणि तितक्या क्षमतावान नव्हत्या. तर आणि जी प्रथिनं असतात शरीरामध्ये या प्रथिनांपासूनच ती तयार केली जातात आणि ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारशक्तीसुद्धा कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. आता कृत्रिम पद्धतीने ज्या लसी तयार करण्यात येतात या अतिसुरक्षित असतात. त्यानंतर अधिक तापस्थिर म्हणजे क्षमता त्यांची जास्त काळपर्यंत टिकून राहते. तर अशा पद्धतीने तयार केलेल्या लसी असतात. उदाहरणार्थ पोलिओची लस आहे, हिपॅटायटिसची लस आहे. अशा प्रकारच्या लसी या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केल्या जातात. त्यानंतर खाद्यलसी, एडिबल व्हॅक्सिन्स म्हणजे खाद्यलसी म्हणजे खाण्याच्या पदार्थामध्ये या सोडण्यासाठी तयार केलेले औषध ज्यामुळे त्यातील उपद्रवी जे जीवाणू असेल, विषाणू असेल ते बाहेर पडतील आणि ते खाण्यायोग्य राहतील, जास्त काळपर्यंत टिकून राहतील. यासाठी इथे उदाहरण दिलेलं आहे. जनुकीय पारेषित बटाटे, ट्रान्सजेनिक पोटॅटोज असं त्याला म्हटलेलं आहे. हे बटाटे व्हायब्रिओ कॉलेरा, त्यानंतर इस्केरिजिया कोली यासारख्या जीवाणूच्या विरुद्ध काम करतील. म्हणजे इकोलाय म्हणतात त्याला, त्या जीवाणूंना. तर हे त्या इकोलाय जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणारे हे जीव असतात. जनुकीय पारेषित बटाटे हे शिजवून खाल्ले तर काय होईल, इथे आपल्याला एक चांगला प्रश्न दिसत आहे. तर आपण हे शिजवून खाऊ शकतो, पण कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या रोगजंतूविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण होते आणि शिजवून खाल्ले तर ही क्षमता कमी तयार होते. या ठिकाणी आपल्याला जनुकीय पारेषित बटाट्याचे एक चित्र दाखवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये एका जनुकापासून जो मानवी जंतूमधून इच्छित जनुक हा वेगळा काढून त्यापासून तो तयार केलेला जातो. तर अशा प्रकारे आपण खाद्यलसी बघितलेल्या आहेत. यानंतर बघणार आहोत आपण रोगोपचार. रोग झाला तर उपचार कसा करायचा? तर यासाठी सुद्धा मधुमेह असेल तर इन्सुलिन, वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळी संप्रेरक असतात. सोमॅटोट्रॉपिन हे सुद्धा एक वाढीचं संप्रेरक आहे. रक्त गोठवणारा घटक आहे एक. आणि अशा प्रकारचे जे औषधं आहेत यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यानंतर इंटरफेरॉन हा एक प्रथिनांचा गट आहे जो विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. याची निर्मितीसुद्धा आपल्या शरीरातील रक्तामध्ये इंटरफेरॉनची निर्मिती होते. पण आता या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने असे जीवाणू असतात, कोलायचा वापर यासाठी केलेला असतो. कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी केला जातो. म्हणजे प्रथिनांचा गट तयार करण्यासाठी कोलाय नावाच्या जीवाणूंचा वापर केला जातो. त्यानंतर जनुकीय उपचार, जीन थेरपी.
विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की मी ज्या तुम्हाला स्लाइड्स दाखवत आहे यामध्ये साईडला एक चौकोन प्रत्येक स्लाइडमध्ये दिसत आहे आणि त्याच्या बाजूला असा क्रॉस दिसत आहे. याचा अर्थ यावर्षी आपल्या अभ्यासक्रमाला जो 25% कमी केलेला कोर्स आहे तर त्यामध्ये हा भाग वगळलेला आहे. हा आपल्या अभ्यासक्रमाला नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्ही जरूर वाचू शकता, तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही जरूर वाचू शकता हा भाग, पण परीक्षेसाठी हा महत्त्वाचा नाही. तर आपण बघत आहोत आणि पूर्ण स्लाइडमध्ये हा भाग असा दाखवलेला आहे आणि तिथे क्रॉस दिलेला आहे, तर तो कमी झालेला अभ्यासक्रम आहे. तर जनुकीय उपचार. काही पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास आपल्या शरीरामध्ये ज्या सोमॅटिक सेल्स असतात त्यामध्ये काही दोष आजार निर्माण झाल्यास त्या पेशीवर जनुकीय उपचार करणे हे आज या बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेले आहे. उदाहरणार्थ फिनाईल कीटोनुरिया हा एक विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. आपल्या शरीरामध्ये लिव्हर असतात. या लिव्हरमध्ये काही जीन्समध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, अडथळे आले असेल तर त्यावेळेला फिनाईल कीटोनुरिया हा एक विकार आपल्याला जाणवतो. या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्यामुळे त्या जीन्स खराब झाले तर त्या ठिकाणी थेरपी करून दुसरे जीन्स उपचार करून ॲडजस्ट करता येतात आणि या थेरपीला म्हटलेलं आहे कायिक जनुकीय उपचार पद्धती. आता शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असं संबोधलं जाते. शुक्रपेशी नरमध्ये असतात आणि अंडपेशी मादीमध्ये असतात. तर ह्या दोन प्रकारच्या पेशी सोडून बाकी सर्व पेशींना सोमॅटिक सेल्स म्हणजे कायिक पेशी संबोधल्या जाते. यानंतर आपण अतिमहत्त्वाचा भाग म्हणजे क्लोनिंग हा बघणार आहोत. तर क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा पूर्ण अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती जशीच्या तशी, जशी ब्लॅक कलरची मांजर असेल तर त्यापासून या पेशी काढून वेगळी एक क्लोनिंग म्हणजे हुबेहूब प्रतिकृती तयार करायची झाली तर तशीच दिसेल ती, ब्लॅकची ब्लॅक आणि नाक डोळे पूर्ण अवयव तिचे जसेचे तसे दिसेल, तिला म्हणू आपण हुबेहूब प्रतिकृती. ही क्लोनिंगचा अर्थ. यामध्ये दोन भाग आहे. एक म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. एखाद्या शरीरातील केंद्रविरहित स्त्रीबीज बिना केंद्राचं आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्र म्हणजे इथे केंद्रक असेल आणि या दोघांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची इथे गरज भासत नाही आणि म्हणूनच याला क्लोनिंग म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगच्या द्वारे एक नवीन जी बॉडी, नवीन जे शरीर तयार होते त्याला हुबेहूब प्रतिकृती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे उपचारात्मक क्लोनिंग. उपचारात्मक क्लोनिंग यामध्ये थेराप्युटिक क्लोनिंग असं त्याचं नाव आहे. तर इथे सुद्धा बघा बाजूला दोन हे बॉक्स दिलेले आहे आणि हे दोनही बॉक्स आपल्याला अभ्यासक्रमाला किंवा परीक्षेच्या दृष्टीने, परीक्षेमध्ये यातलं काही येणार नाही पण तुमचं नॉलेज वाढवण्याच्या दृष्टीने तुम्हाला हे वाचायचं आहे. केंद्रविरहित उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे केंद्रविरहित थ्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून लॅबोरेटरीमध्ये या पेशींपासून स्टेम सेल्स तयार केलेले जातात. मूलपेशींची निर्मिती केली जाते आणि संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवर या मूलपेशींच्या मदतीने उपचार होऊ शकतात. आपण मूलपेशींची माहिती मागील भागामध्ये पार्ट 2 मध्ये, पार्ट 1 मध्ये बघितलेली आहे. मूलपेशी म्हणजे कुठल्याही अवयवाची पेशी असेल तर तो पूर्ण अवयव ती डेव्हलप करते. ते हा त्याचा एक म्हणजे फंक्शन आहे. पेशीप्रमाणे जनुकांचीही क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार केली जातात. जनुकीय चिकित्सा व इतर हेतूंसाठी त्यांचा वापर केला जातो. क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखले जाते. जसं मागील पिढीमध्ये
एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा आजार असेल, कुष्ठरोग किंवा इतर सारखे, तर ते पुढच्या पिढीमध्ये सुद्धा येतात. तर ते यामध्ये क्लोनिंगमध्ये ते येत नाही. त्यानंतर वंशवृद्धीसुद्धा सुरू ठेवते. त्यानंतर त्यांची जी प्रतिकार शक्ती असते ती सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते. उच्चतम क्वालिटी एकदम यांच्यामध्ये असते. आणि तरी पण सुद्धा काही कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहेच. यानंतर आपण औद्योगिक उत्पादने हा भाग आपण बघणार आहोत. औद्योगिक उत्पादने, श्वेत जैवतंत्रज्ञान, ज्याला व्हाईट रिव्हॉल्युशन आपण म्हणू शकतो. विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे निर्माण केली जातात आणि करता येतात. उदाहरणार्थ सुधारित ईस्ट म्हणजे किण्व, जे फर्मेंटेशनसाठी वापरल्या जातं. जसं खाण्याचा सोडा आहे किंवा आपण काय वापरतो पुन्हा सडवण्यासाठी जे सोडा आणि इतर पदार्थ जे आहेत त्याचा इनो वगैरे, तर अशा प्रकारचे पदार्थ वापरून हे सडवण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर मळीपासून मद्यनिर्मिती. मळी म्हणजे जसे ऊसाची चापट असेल तर चिपाडं असेल तर त्याला सडवून त्यापासून मद्यनिर्मिती, दारू वगैरे, अल्कोहोल वगैरे अशा प्रकारचे पदार्थ तयार करणे म्हणजेच एक प्रकारचं ईस्ट वापरूनच हे पदार्थ तयार करता येतात. यासाठी काही खूप सारा असा खर्च करावा लागत नाही. यानंतर पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजीचा वापर. पर्यावरण म्हणजे नैसर्गिक सजीव पर्यावरणातील घेऊन त्यावर काय म्हणू आपण त्याला संकरण केलेलं असून मग किंवा उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे पर्यावरणामध्ये म्हणजे पर्यावरण विषयक इथे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बरेचसे असे प्रश्न सोडवता येणे शक्य झाले आहे. तर विघटनाच्या माध्यमातून जसं टाकाऊ सांडपाणी वगैरे आहे, घनकचरा आहे, तर काही सूक्ष्मजीवांचा वापर करून याला आधीच म्हणजे शुद्ध स्वरूपात करता येते. घनकचरा असेल तर त्याला सडवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते किंवा सांडपाणी असेल तर यामध्ये काही सूक्ष्मजीव सोडून शुद्ध करून त्याला पाण्याच्या स्रोतांमध्ये सोडता येते. जसं नद्यांसारखं किंवा जलस्रोतांसारखं. म्हणजे काय होतं याच्यामुळे की ऑक्सिडीकरण घडून येतं आणि त्यानंतर ऑक्सिजन यामध्ये जे नदीतील किंवा या प्रवाहातील जे जीवाणू असतात ते या ऑक्सिजन वापरला गेल्याने कमी होतो. तर त्यामुळे जे घाण पाणी त्यात सोडल्या गेलं तर त्याचा जीवसृष्टीवर वाईट असा परिणाम होतो, ते मरतात. आणि ही जीवसृष्टीचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपल्याला या सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचे आधीच ऑक्सिडीकरण करून घ्यावं लागेल आणि नंतरच नद्यांमध्ये ते सोडावं लागेल. तर इथे पण एक बॉक्स दिलेला आहे. हा सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, आपल्या माहितीसाठी आपण ते वाचून घेऊ शकता. तर पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान. घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर जीवाणूंचा वापर केला जातो. तर खत तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जसं गांडूळ खत तयार करायचं असेल तर त्या कचऱ्यामध्ये किंवा माती, कचरा, शेणखत वगैरे सर्व एकत्र करून त्यामध्ये गांडूळ जर सोडले तर काही दिवसात, काही महिन्यात ते कंपोस्ट खत तयार होतं. त्याला आपण गांडूळ खत सुद्धा म्हणतो. म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून हे खतं तयार केली जातात. हे झालं. त्यानंतर नवीन जैवतंत्रज्ञान पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैविक म्हणजे जैविकांचा वापर करून, त्यानंतर कीटकनाशके, खते, जे संवेदके इत्यादींचा या जैविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा समावेश ते होतो. यानंतरचा भाग आपण जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती आणि सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे किंवा शोषून घेणे. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या वनस्पतींचा वापर आपल्याला करता येतो, ज्याला फायटो
रेमेडिएशन असं सुद्धा म्हणतात. तर जैव उपाययोजनेची काही इथे उदाहरणं दिलेली आहेत. वनस्पती खूप महत्त्वाच्या आहेत. यासाठी जमिनीमध्ये पुष्कळ प्रकारचे खूप प्रकारची मूलद्रव्य असतात आणि त्यापैकी बऱ्याच प्रकारची मूलद्रव्य ही या वनस्पती शोषून घेत असतात मुळांद्वारे. आणि वनस्पतीचा आपण जेव्हा भाजीपाला तून खाण्याच्या पदार्थांसाठी जो उपयोग केला जातो त्याद्वारे ही मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये अन्नाच्या मार्फत जातात. ते आपल्या शरीरासाठी फारच आवश्यक असतात. जसं या ठिकाणी सुडोमोनास हे एक जीवाणू आहेत. सुडोमोनास तर प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. तर हे जीवाणू आहेत सुडोमोनास जातीतील. तर फार उपयोग हा महत्त्वाचा आहे प्रदूषके वेगळी करण्यासाठी. त्यानंतर टेरिस विटाटा. टेरिस विटाटा ही नेच्या जातीतील वनस्पती आहे आणि ही वनस्पती जर जमिनीमध्ये असली आपल्या पिकांमध्ये किंवा जमिनीमध्ये तर जमिनीतून आर्सेनिक नावाचं जे मूलद्रव्य आहे हे धातू आहे आणि हे शोषून घेण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर ठरते. टेरिस विटाटा. त्यानंतर भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरी आपल्या परिचयाची आहे, कारण मोहरी आपण रोज स्वयंपाकामध्ये भाजीला तडका किंवा वरणाला तडका देण्यासाठी आपण वापरतो. पण मोहरीचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोहरी जर आपल्या खाण्यातून गेली तर सेलेनियम नावाचं जे खनिज आहे ते आपल्या शरीराला मिळतं, जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि हे मोहरी उभं पीक असताना मुळाद्वारे जमिनीतून ते शोषून घेतलं जाते. त्यानंतर सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक या धातू शोषून घेते. त्यानंतर डिनोकोकस रेडिओडियरन्स तर हा जीवाणूसुद्धा सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. म्हणजे किरणोत्सार जे असतात त्याला प्रतिकार करणे, त्याच्यात जनुकीय बदल करण्यात आले असून अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी म्हणजे विषारी अणूंची किरणं जी आहे ती हे शोषून घेते. म्हणजे आपल्यासाठी पोल्युशन हे एक प्रकारे कमी केलं जातं या डिनोकोकस रेडिओड्रन्स या जीवाणूंमुळं. त्यानंतर अल्फा गवत आहे. 3 पाती गवत आहे. तर 3 पाती गवत म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे श्री गणेशाचे आगमन होते त्यावेळेला गणपती बाप्पाला दुर्वा किंवा हराळी ज्याला आपण संबोधतो ते जे 3 पाती गवत आहे. तर हे सुद्धा या वनस्पती राय वगैरे या वनस्पती ज्या आहे तर ह्या सुद्धा जमिनीमध्ये असताना पिकांमध्ये असताना बाकीच्या पिकाला जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी या वनस्पती उपयुक्त ठरतात. त्यानंतर अन्न जैवतंत्र. अन्नामध्ये आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आपल्याला चविष्ट वाटणारे काही पदार्थ आहेत. पाव आहे, चीज आहे, मद्य, बियर, दही, विनेगार हे अशी पदार्थ आहेत की जे सडवण्याच्या प्रक्रियेतून तयार केले जातात. यामध्ये किण्व घातल्या जातं किंवा ईस्ट घातल्या जातं. उदाहरणार्थ बघूया आपण. सर्वांच्या परिचयाचं एक उदाहरण मी इथे देते आहे विद्यार्थ्यांनो. तर दही आपल्याकडे आपली आई दही जेव्हा बनवते त्यावेळेला सुरुवातीला दूध गरम केलं जाते आणि त्या कोमट दुधामध्ये थोडंसं चमचा किंवा 2 चमचे असं दही सोडलेलं जाते आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याचं पूर्ण दुधाचं दही बनलेलं असते. तर अशा या सूक्ष्मजीवांच्या मदतीने थोडंसं दही त्यात घालणे म्हणजे सूक्ष्मजीवांची त्यात निर्मिती करण्यासाठी ते घालणे. तर अशा प्रकारे या जुन्याच आपल्या परिचयाच्या वस्तू आहे, परंतु बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं सुद्धा या जुन्या असल्या तरी याला पुन्हा नवीन पद्धतीने तयार करण्यासाठी सुद्धा तुरंत दही बनवणे वगैरे हे सर्व यामध्ये आलेलं आहे, करता येतं. त्यानंतर DNA फिंगरप्रिंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की तपासणी करण्यासाठी गुन्हे शाखांमध्ये हे वापरलं जाते, फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये वगैरे. त्याला ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे हे एकमेव असतात ते त्याचेच असतात. एकमेव म्हणजे बोटाचे ठसे हे कोणत्याही व्यक्तीच्या बोटाचे ठसे हे दुसऱ्या व्यक्तीच्या बोटाच्या ठस्यांशी एकरूप होत नाही. तर तशाच प्रकारे ते त्याचेच असतात. त्याचप्रकारे DNA ची सुद्धा जडणघडण असते.
सिक्वेन्स तसाच असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते आणि या पद्धतीचा वापर करणे म्हणजेच DNA फिंगरप्रिंट असं त्याला म्हटलेलं आहे. या तंत्राचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये म्हणजे फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटवता येते. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखसुद्धा करता येते. हे संशोधन केंद्र कुठे आहे? हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक या केंद्रामध्ये हे संशोधन केलं जाते. आता आपण बघणार आहोत कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आहे कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. यात हरित क्रांती म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांती अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण आज बायोटेक्नॉलॉजीने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यावर संशोधन केलेलं आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढीचा भस्मासूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे आणि जमिनीचे क्षेत्रफळ हे कमी प्रमाणात झालेलं आहे आणि या कमी क्षेत्रफळाच्या भागामध्ये जास्त उत्पादन जर पिकलं नाही तर या वाढत्या लोकसंख्येला खायला अन्न राहणार नाही आणि याचा चटका सर्व देश अनुभवतच आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे हरित क्रांती, ज्यामध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन होईल आणि हाच यामागे एक उद्देश आहे. जसं गहू तांदूळ याच्या सुधारित जाती जर वापरल्या नाही तर अन्नधान्य जास्त पिकणार नाही. पारंपरिक पद्धतीनेच कमी प्रमाणामध्ये पिकेल आणि अन्नाचा तुटवडा भासेल. खते, कीटकनाशकांचा सुयोग्य वापर, जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे जास्त आवश्यक आहे. तरच आपण या वाढत्या जनसंख्येला उपासमारीपासून वाचवू शकतो. तर या हरित क्रांतीमध्ये कोणाचा मोठा वाटा असेल तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि म्हणजे हे अमेरिका येथील आणि आपल्या भारतीय डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. आपले भारतीय व्यक्तींनी यावर संशोधन केलेलं आहे आणि फार महत्त्वाचं असं बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ही कृषी क्रांती हरित क्रांती करून दाखवलेली आहे आणि ती अत्यंत आजच्या काळामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे. यानंतर आपण बघत आहोत श्वेत क्रांती, व्हाईट रिव्हॉल्युशन. व्हाईट आणि दूध एवढ्या गोष्टी म्हणजे लक्षात राहण्याच्या दृष्टीने सांगते आहे. तर हा सुद्धा एक व्यवसाय आहे आणि असं नाही की शेती घरी आहे एखाद्या शेतकऱ्याकडे तर त्याला जोडधंदा म्हणून दूध दुभत्याचा धंदा हा फार महत्त्वाचा आहे. सधन बनवण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी. तर आपल्या भारत हा तसाही सधन आहे आणि कृषीप्रधान आहे. त्यासोबतच त्याला दूध दुभत्याचा जो धंदा आहे हा खूप म्हणजे उपयोगी पडणारा आहे. सरकारच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून या दुग्धोत्पादन हा जोडधंदाच नाही तर ज्याच्याकडे शेती नाही त्याने नुसताच दूध दुभत्याचा धंदा केला तरी सुद्धा हा व्यवसाय तो आरामात करू शकतो. हे या वर्गीस कुरियर या शास्त्रज्ञाने दाखवून दिलेले आहे. गुजरात राज्यातील आनंद येथील सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलेली आहे. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्य दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्याचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन प्रयोग केले. आजकाल जगभरातील लोक पुन्हा आपल्याकडील देशी वाणांना प्राधान्य देत आहेत. आपल्या इथे ज्या गाईच्या जाती आहेत यांच्यावरच हायब्रिडायझेशन करून
त्यांना इंजेक्शन देऊन, त्यांना जर्सीचे इंजेक्शन देऊन जास्त दूध देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात आलेल्या आहे. जी गाय 5 लिटर दूध देत होती ती आता 15 लिटर दूध देत आहे. अशा प्रकारचं हायब्रिडायझेशन केलेलं आहे आणि यालाच आपण श्वेतक्रांती म्हणू, ज्यामुळे या धंद्यापासून साधारण व्यक्तींना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत नाही. आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली झालेली आहे. यानंतरचा भाग आहे नील क्रांती. त्याला ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणता येईल. ब्ल्यू रिव्हॉल्युशन, नील क्रांती. नील क्रांती म्हणजे पाण्याशी संबंधित, पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. आपल्या पूर्व आशियाई देशामध्ये शेततळे आणि त्यात वाढणारे जे प्राणी आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंतच न थांबता इतर प्राणी आणि वनस्पतीसुद्धा या पाण्यात राहणाऱ्या, कमळाची फुलं वगैरे हे पाण्यात राहणारी असतात आणि याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणं फार आवश्यक आहे. मासे, ज्यामध्ये गप्पी मासे वगैरे असतात, हे फार फायद्याचे असतात आणि उत्पादनाच्या दृष्टीने, आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा भारताला सधन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 NKM16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे आणि यासाठी 50% तर 100% सरकारी अनुदान सुद्धा यासाठी उपलब्ध होत आहे. म्हणजे कर्ज मिळतं या बिझनेसला वाढवण्यासाठी. तर या ठिकाणी मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी याचं एक आपल्याला चित्र दिसत आहे. अशा प्रकारचे व्यवसाय करता येतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्येही करता येतात, शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती करता येते. त्यानंतर रोहू, कटला यासारखे हे गोड्या पाण्यामध्ये राहणारे आहेत मासे आणि कोळंबी, शेवंडे यासारखे खाऱ्या पाण्यातील उत्पादने मोठ्या प्रमाणावर आता घेतली जाऊ लागलेली आहेत. यानंतरचा भाग आपण बघणार आहोत फर्टिलायझर्स, खते. शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात. एक म्हणजे सेंद्रिय, ज्याला मॅन्युअर म्हणतात, आणि दुसरे रासायनिक खत, केमिकल्स. तर 2 मध्ये फरक आहे. सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होऊन, म्हणजे जमिनीचं ह्युमस वाढून, त्याची उत्पादन क्षमता वाढून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी धारणा आहे ती वाढते. आणि कुथित मृदेच्या म्हणजे ह्युमस निर्मितीमुळे, ह्युमस निर्मिती म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता वाढणे, जमीन भुसभुशीत होणे, त्यानंतर जास्त वर्षापर्यंत एकाच वेळेस त्यातलं उत्पादन वाढून जमिनीचा कस कमी न होऊ देता जास्त वर्षापर्यंत हा वरचा जो थर आहे, ज्या थरामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजनचे प्रमाण जे वनस्पतीसाठी, पिकांसाठी उपयुक्त आहेत, अशा खतयुक्त या मिनरल्सचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. अशा घटक जे आहे हे असणे म्हणजे ह्युमस, जे गांडूळ आणि बुरशीमुळे हे जास्त प्रमाणामध्ये राहू शकते. तर मातीविरहित शेतीसुद्धा आपण ऐकलेलं आहे. नुसत्या पाण्यामध्येच जर हे न्यूट्रियन्स टाकले, कोणते पोटॅशियम, फॉस्फरस आणि नायट्रोजन, तरीसुद्धा खतांसारखा त्याचा वापरून त्यात पिके तयार होतात नुसत्याच पाण्यामध्ये. त्याला हायड्रोपोनिक शेती असं म्हटलेलं आहे. आणि रासायनिक खतांचं जर बघितलं तर त्याचे धोकेच भरपूर आहेत. रोग, आजार जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते यापासून होतात. आणि जमीनसुद्धा ही रासायनिक खतं वापरल्याने जमीनसुद्धा नापीक होते, ह्युमस कमी होते. यानंतर बघणार आहोत आपण कीडनाशक, इन्सेक्टिसाइड्स. वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती, रोगाचा प्रादुर्भाव हा टळू शकते. पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रबंध नसतो. जरी पेटू, कीटक, पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरिता
कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कीटकनाशक आणि खतंसुद्धा दिसत आहे. युरिया सर्वांच्या परिचयाचं आहे. इथे DAPचं पावडर दिसत आहे. तर ह्यासुद्धा बॅग आपण बघितलेली आहे. जर आपण शेतकऱ्यांची मुलं असाल तर आपल्याला हे सर्व परिचयाचंच आहे. परंतु हे किती घातक आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. कीडनाशकं हे एक प्रकारचं विषच आहे आणि हे विष पाणी आणि अन्न यांच्या मार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरते आणि त्यामुळे या अन्नामध्ये जैविक विषवृद्धी बायोमॅग्निफिकेशन होते आणि या अशा प्रकारे हे कीडनाशकं जी आहे ही घातक आहेत. ज्यामध्ये DDT आहे, मेलॅथॉन आहे, क्लोरोपायरिफॉस आहे. हे सर्व औषधांची नावं इथे दिलेली आहे आणि सर्व घातक आहेत. म्हणजे ही वापरणं अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या काळामध्ये बघतोय आपण की सर्वीकडे ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू झालेलं आहे. आपण म्हणजे आता एक तो कॉमनच शब्द झालेला आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट. सेंद्रिय आहे का? तर सेंद्रिय म्हणजे काय? सेंद्रिय म्हणजे ज्यामध्ये शेणखताचा वापर करून जे या ठिकाणी आपल्याला गांडूळ खत पण दिसत आहे, पेंड शेणखत दिसत आहे आणि अशा प्रकारे याचा जर वापर केला तर त्यापासून तयार होणारं जे उत्पादन आहे त्याला आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असं म्हणू शकतो आणि याची मागणी आता दिवसागणिक वाढत चाललेली आहे. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा अनिर्बंध वापर झाला आणि ही विषारी रसायनं अन्न आणि पाण्याद्वारे माणसापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्याचे दुष्परिणाम सुद्धा आज दिसत आहे. पर्यावरण दूषित झालेलं आहे, प्रदूषित झालेलं आहे. तर जमिनीची सुपीकतेशी आणि त्याच्या पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहे. याला आवर घालण्यासाठी शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आत्ता शेतीकडे कोणत्या सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून शेती ही पर्यावरणपूरक केलेली दिसून येते. निश्चितच हे एक स्वागतार्ह पाऊल आहे आणि म्हणूनच सेंद्रिय शेतीकडे वळूया आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स तयार करूया. रासायनिक खतं आणि रासायनिक कीडनाशकांचा फवाऱ्यांचा वापर टाळूया. तेव्हाच आपण निरोगी जीवन जगू. यानंतर बघूया मधुमक्षिका पालन, ॲपिकल्चर. आपल्याला माहिती आहे की पारंपरिक पद्धतीने जे मध गोळा केलं जात होतं ते म्हणजे शेतामध्ये किंवा शेताच्या कडेला जंगलामध्ये झाडं राहायची. त्या झाडांवर मधमाशांचे पोळे राहायचे आणि या माशा असतात, या माशांना जाळल्यानंतरच हे मध गोळा करता येत होतं आणि त्यासाठी मशालीचा किंवा चुडाचा धूर करून त्या माशांना पळवून लावणे किंवा मारून टाकणे. जळतात त्या माशा, मरून पडतात. तर त्या माशा जर कमी झाल्या तर दुसरे पोळे बनवता येणं अशक्य किंवा कमी प्रमाणामध्ये बनवल्या जात होते आणि माशांना मारल्यानंतर त्या पोळ्याचे तुकडे करून करून काढावे लागत होते आणि नंतर त्यापासून मध कलेक्शन केलं जात होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर माशांचं नुकसान होत होतं, त्या मरत होत्या. तर त्याऐवजी आता बायोटेक्नॉलॉजीने काय केलेलं आहे, कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पोळे किंवा पेटी या तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये या माशा ठेवल्या जातात आणि या पोळ्यातील मध त्या ठिकाणी गोळा केलं जाते आणि हे मध काढणे सोपे पण होते, मधमाशांचे नुकसान पण होत नाही आणि अशा प्रकारे हा मधुमक्षिका पालन आधुनिक पद्धतीने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून केल्यास एक प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागू शकतो. साधारण व्यक्तींना एक बिझनेससुद्धा मिळू शकतो. त्यानंतर औषधी वनस्पतीची लागवड. औषधी वनस्पती म्हटलं की खूप प्रकारच्या आहेत. आपल्याला काही आजार झाला, काही प्रकृती अस्वास्थ्य वाटलं तर आपण हॉस्पिटलला जातो आणि फार्मसीतून औषधं आणत असतो. हे औषधं कुठून येतात? ही औषधं औषधी वनस्पतींपासूनच तयार केलेली असते. भारताला जैवविविधतेचे मोठे वरदान लाभले आहे आणि भारतीय माणूस हा निसर्गाबरोबर ममत्वाचे नाते जोडून आहे. त्याला निसर्गासोबत एक लगन आहे
जीव लागतो त्याचा आणि त्यासाठी वनस्पतींचे जे फायदे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि रोगमुक्तीसाठी आयुर्वेदामध्ये तर या वनस्पतींना फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. या ठिकाणी आपण अडुळसा या वनस्पती औषधी वनस्पती आहे, इथे एक छोटं रोपटं आपण बघत आहोत. त्यानंतर बाजूलाच कडुनिंब हा सुद्धा आहे, तर हा सुद्धा खूप फायदेशीर आहे शुद्ध ऑक्सिजनच्या दृष्टीने वगैरे. याशिवाय आपल्याला काली मिर्च आहे, चिरायता आहे, सोनामुखी आहे, अडुळसा आहे, गोखरू आहे, जलब्राह्मी आहे, अश्वगंधा आहे, चंद्रशूर आहे, पानफुटी आहे, अशा अनेक वनस्पती आहे की ज्याचा वैद्याच्या योग्य सल्ल्याने जर आपण उपचार केला वेगवेगळ्या आजारावर तर नक्की फायदा होतो आणि कायमचा आपला आजार बसण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. कलमी आहे पुन्हा त्यामध्ये, अशा प्रकारचे वनस्पती आहे, औषधी वनस्पती आहे, खूप चांगले त्याचे असे फायदे आहे आणि ते आपण करायला पाहिजे. परंतु आजकाल झालेलं काय आहे, या औषधी वनस्पती पूर्वीच्या काळामध्ये जंगलातून गोळा केल्या जात होत्या, परंतु जंगलांचे प्रमाण घटत चाललेले आहे आणि याचा परिणाम म्हणजे महत्त्वाच्या औषधी वनस्पती या दुर्मिळ होत चाललेल्या आहे. आणि म्हणून आता आवश्यकता आहे आपण शेतामध्ये जे पिकं लावत असतो तर या पिकांमध्ये अशा औषधी वनस्पतींची लागवड करणे आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि आजच्या काळामध्ये ते आवश्यक सुद्धा आहे. यानंतर फळ प्रक्रिया उद्योग. फळ प्रक्रिया उद्योग म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहोत आंब्याचा रस दिसत आहे, त्यापासून तयार केलेल्या वड्या दिसत आहेत. फळांपासून बनवलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरतो आहोत. चॉकलेट, सरबते, जाम, जेली अशा अनेकविध स्वादिष्ट पदार्थांचा वापर सगळेच करतात, पण हे सर्व शक्य होते ते फळावर प्रक्रिया करून. फळे हा तसा नाशवंत शेतीमाल आहे, म्हणजे खराब होणारा आहे, जास्त काळपर्यंत फळं टिकू शकत नाही. त्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात. लोणचे हे पण आंबा वगैरे, पेरू, संत्रा, पायनॅपल अशा प्रकारचे फ्रूट्स आहेत, यापासून तयार करता येतात. तसंच करवंद आहे, करवंदांचं पण लोणचं बनतं. त्यानंतर याला टिकवण्यासाठी सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम सायट्रेट, सोडियम बेन्झोएट यासारख्या परिरक्षकांचा वापर सुद्धा करता येतो आणि ते वर्षभर आणि त्यापेक्षा जास्त सुद्धा ते वापरता येतात. तर याला साठवण्यासाठी शीतगृहांचा, कोल्ड स्टोरेजचा वापर केला जातो. त्यानंतर वाळवण्यासाठी खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे, एअरटाईट करणे. हवा बंद करणे म्हणजे बाहेरील सूक्ष्मजीवांचा आतमध्ये प्रवेश होऊ नये यासाठी विविध प्रकारची फळे टिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केल्या जातो. या ठिकाणी आपण फळ प्रक्रिया उद्योग हा बघितलेला आहे आणि अशा प्रकारे या भागात आपण या प्रकरणातील सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. आपल्याला हे समजलेलेच असतील. अशा प्रकारे या आता आपण पुढील भागामध्ये भेटू. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील भाग बघणार आहोत. तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद मुलांनो. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी.